गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे चिंताजनकरित्या वाढत असल्याची चित्रे समोर येत आहेत। राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या कारवायांमधून या रॅकेटचे धक्कादायक स्वरूप उघड होत आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक ठिकाणी लपून छपून अंमली पदार्थ तयार करणारे कारखाने उघडकीस आले असून आतापर्यंत 14 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अंमली पदार्थांचे उत्पादन, साठवण आणि वितरण यासाठी गुन्हेगारांनी अत्यंत चलाख पद्धतीने ठिकाणांची निवड केल्याचे दिसून येते। काही ठिकाणी बंद पडलेले औद्योगिक कारखाने तर काही ठिकाणी ग्रामीण भागातील एकांत शेड्सचा वापर करून अंमली पदार्थ तयार केले जात होते। त्यामुळे या कारवायांमागे सुटसुटीत गुन्हेगारी नव्हे तर व्यवस्थित रचलेली पुरवठा साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गेल्या वर्षभरात राज्यभरातून हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ उत्पादकांवरच नव्हे तर कच्चा माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि वितरण साखळीतील इतर घटकांवरही कारवाई सुरू केली आहे। अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करून संपूर्ण साखळी मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचे जाळे उभे राहणे ही चिंतेची बाब मानली जात आहे, कारण या व्यसनांच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे। त्यामुळे केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून समाज, प्रशासन आणि कुटुंब व्यवस्था यांनी एकत्रितपणे या संकटाला तोंड देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे।